आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते कारण पेपर असल्यामुळे मी ब्लॉग नव्हता टाकला. आजचा ब्लॉग तुम्ही नक्की पहा कारण आज आमचा प्लॅनिंग शनिवार वाडा आणि लाल महल पाहण्याचा आहे. आता आम्ही बस स्टॉप पोहोचलेलो आहे पण इथं अजून बस आलेली नाही म्हणून आज आम्हाला उशीर होईल असं आम्हाला वाटतंय. सगळी लोक बसची वाट बघतात आहे. जवळजवळ आता 1 तास झालाय तरी अजून आमची बस आलेली नाही. आता आम्हाला माहित नाही आम्ही कसं पोहोचू. आता बस आलेली आहे. आता आम्हाला बस भेटली आहे आणि आमचं तिकीट सुद्धा काढून झालंय. आता लहान मॉलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता चाललोय. इकडे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. सगळीकडे मूर्ती ते आजूबाजूला सगळीकडे झाडं ते. आता आम्ही आज चाललेलो आहे. व्हिडिओ काढायला मनाई आहे तरी इथं छोटीशी आम्ही क्लिप घेतली एक. आता आम्ही या साईडने बाहेर निघालोय. आम्ही पुणे दर्शन आणि सगळीकडे जाणार आहोत शनिवार वाडा लाल महल आमचं झालेलं आहे करून. आता शनिवार वाडा आणि दगडूशेठला जाणार आहोत. आता आम्ही दगडूशेठला पोहोचलेलो आहे. खूप गर्दी आहे बघा. इथून आपल्याला गणपती दिसतोय. तुळशी बागेतलं श्रीराम मंदिर आहे. आता आम्ही शनिवार वाड्यात पोहोचलोय. खूप गर्दी आहे. पाहू शकता खूप गर्दी आहे. काय शनिवार वाड्याची मी पोहोचलेले आहे. चाफ्याचं फूल आहे आणि त्यासोबतच आम्ही हे घेतलं होतं आज. सेम झाले. आपल्याला वाचायला सुद्धा दिलेले आहे. एक छोटे तळ आहे आणि त्याच्या इथं पण एक गोष्ट लिहिलेली आहे. इकडं पण लिहिलेले आहे आणि हे पहा. इथं खाली पण एक साईड आहे शनिवार वाड्याची आणि वरती पण आहे. आता आम्ही इथं जे आहे इथून खाली उतरायला पण आहे. वरती गेल्यानंतर आम्ही खाली पण उतरणार आहे. इथं किती छान सावलीसाठी जागा पण आहे. हे मोठे तळ आहे. इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा आणि ह्या जागेची इन्फॉर्मेशन तिथं दिलेली आहे आपल्याला. आणि तिथं सुद्धा दिलेली आहे. तिथं छोटी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आता आम्ही वरतून इथून जाणार आहोत. इथे एक छोटंसं डोर टाईप आहे. इथून आम्हाला वरती जायचं आहे. पहिला आपण ह्या साईडने जाणार आहे. वरतून कसलं छान दिसतंय हे. इथून आतून पहा कसलं भारी छान दिसतंय. हे मस्तानी महल आहे. मला तर इथला इतिहास तर माहितीच असेल मस्तानी महलचा. हे मस्तानी महल तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. आता आम्ही खाली उतरतोय. हे पहा तिकडून एक गोल स्तूप आहे.
आता तुम्हाला म्हणले होते अशी चौकून जाणार आहे, तर आता आम्ही असंच जाणार आहोत खाली चारी बाजूने आणि त्यानंतर खाली पण येणार आहोत. इकडच्या साईडने वापस आपल्याला जायचं आहे. आणि हे झाड पहा किती छान आहे. ह्याच्या सावलीखाली लोक आराम करतायत. इकडून खालून सुद्धा जाऊ शकतो आणि वापस वरती पण येतो या साईडनी. आणि इथं ही शनिवार वाड्यात एक असं मोठा डोंगर टाईप केलेला आहे. ह्याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल, ह्याच्या मागचं काय रहस्य असेल ते तुम्ही मला नक्की सांगा. हे पहा, आता आपण इकडं पण जाणार आहे आणि खाली पण जाणार आहे. खाली नंतरून जाणार आहे, आधी वरती जाणार आहे. हे पहा खालचा नजारा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतीय देशातून लोक आपल्या शनिवार वाड्यात बघायला येतात. ते तुम्ही सांगा, तुम्ही शनिवार वाडा पाहिलंय की नाही? ही जागा बहुतेक दुश्मनांसाठी नजर ठेवण्यासाठी केलेली आहे. आणि बरोबर आपला भारताचा झेंडा इथून दिसतोय. आता आपण ह्या साईडला जाणार आहे, विरुद्ध साईडला जाणार आहोत. आता आपलं सगळं झालेलं आहे. आपण शनिवार वाड्याच्या चारी साईडने आलेलो आहे फिरून. खूप गर्दी झालेली आहे की तुम्हाला म्हणलं होतं इकडून आणि इकडून जायला रोड आपण समोरून गेलो आणि आता इकडून आलोय. आता आम्ही खाली चाललेलो आहे. आता आम्ही मेट्रो स्टेशनला आलेलो आहे. आम्ही मेट्रोने आता घरी जाणार आहोत. मेट्रो आलेली आहे. हॅलो गाईज, आता मी घरी आलेलो आहे पुणे दर्शन करून आणि आता आम्ही खूप दमलेलो आहे, म्हणून आता आम्ही रेस्ट घेणार आहे थोडा वेळ. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.